गार्गी काय प्रकार आहे हा सगळा? केदार, अरे तू तरी सांग काय आहे हे सगळं? लग्नाला जेमतेम महिना होतोय तुमच्या आणि हे काय बोलतच? आणि ते तिचं अपेंडिक्सचं दुखणं ते सगळं खोटं होतं. म्हणजे ही गरोदर असताना हे लग्न झालं आणि तुम्ही आम्हाला काहीही सांगितलं नाही. हिच्या आई वडिलांनी आम्हाला काही सांगितलं नाही. तुझ्या आईला नक्कीच माहिती असणार ना हे? काय ग बोल ना. तुझ्या आई वडिलांनी फसवणूक केली आमची, खूप मोठी फसवणूक. पण राधाला तर हे माहितीच असणार ना केदार? अरे काय विचारतेय मी? या बाबतीत तुम्हाला राधाच काय ते सांगू शकेल. रंजू, रंजू आत्ताच्या आत्ता राधाला फोन लाव. तिला म्हणावं ताबडतोब इकडे निघून ये. रंजू लाव फोन. नाही, राधा आता ऑपरेशन थिएटर मध्ये असेल, ती नाही उचलणार तुमचा फोन. म्हणजे केदारने सांगितलं नाही तुम्हाला काय? अरे केदार काय सांगणार आहे? केदार काय सांगणार आहे? एक काम करा, 100 वाटींचा एक दिवा घेऊन या, ओवाळत बसूया राधा येईपर्यंत, हिच ओवाळणी करूया. दादा तुम्ही जरा शांत व्हा. राधा नाही पण सौरभला या बाबतीत काहीतरी सांगायचं आहे. आता येताना वाटेत मला तेच सांगत होता तो. सौरभ सांग. आता काहीही बोलायचं नाही. सांगतो ते नीट ऐक. इथून जाताना सदानंद कुबेरनी तुझ्या कारनाम्यांच्या व्हिडिओ क्लिप्स मला दिल्यात. तेव्हा आता तुझ्या नाड्या माझ्या हातात आहेत. तेव्हा आता जास्त आवाज नाही करायचा, फक्त ऐकायचं आणि होला हो करायचं. आय लव्ह यू. यस. रंजू, आधी जाऊन सगळ्यांसाठी मिठाई घेऊन ये. अगं बातमीच तशी आनंदाची, लवकर घेऊन ये. अरे सौरभ काय बडबडतोयस काय तू? सगळ्यांना सांगतोय काय झालंय ते सांगतोय. तू आधी जाऊन मिठाई घेऊन ये. आपला केदार बाबा होतोय. अरे ते कळलं रे, पण कुणाच्या मुलाचा बाप होतोय हा? मध्या दादा प्लीज आधी शांत व्हा. ओके, नेहमी सारखा गैरसमज करून घ्यायचा नाही. आणि कुणीही कुणीही गार्गी आणि केदारला काही बोलायचं नाही. त्यांचं अभिनंदन करा. अरे आईबाप होत आहेत ते. त्याचं काय आहे ना, या दोघांचा अफेअर ऍक्च्युली 6 महिन्यांपासून आहे. म्हणजे मी आणि राधानी लग्न करायचं ठरवलं तेव्हा सगळ्यांना माहितीच आहे केदार किती डिप्रेस होता. त्या परिस्थितीत त्याला गार्गीनी सावरलं. हा आता थोडेसे वावत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की गार्गी प्रेग्नंट आहे. मग सांगायचं कसं? केदार घाबरला होता. आता नॅचरली आधीचे त्याचे प्रताप तुम्हाला माहितीच आहेत. राघव मंत्री, मिताली, ते सगळं असल्यामुळे घरच्यांना सांगायचं कसं? पण शेवटी त्याला राधानी समजावलं. ती म्हणाली अजिबात घाबरू नकोस, आपल्या घरची सगळी लोक अतिशय समजूतदार आहेत. तू बिंदास लग्न कर, सगळे समजून घेतील, कोणी काहीही बोलणार नाही. आणि फायनली लग्न झालं. पण केदारनी अट घातली होती लग्न आधीपासून की काहीही झालं तरी तू घरी बोलायचं नाहीस. मी स्वतःहून घरच्यांना सांग. आता त्याच्या मनात थोडीशी भीती होतीच ना, त्यामुळे बहुतेक गणपतीनंतर सांगायच्या विचारात होता तो. पण मग केदार, मी तुझा भार हलका केलेला आहे एकदम. तू ग्रेट आहेस यार. तुझे केलंस त्याची जबाबदारी स्वीकारली आहेस तू. आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या चुका माफ. आय लव्ह यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. बघ रंजू, आपल्या कुहूला भावंड येते आता. गार्गी, केदार, जे झालं ते झालं. पण हे सगळं आम्हाला आधीच सांगितलं असतं
तर इतक्या दडपणाखाली तुम्हाला राहावं लागलं नसतं. हो ना. आणि तुला माझी बोलणी खावी लागली नसती. अगं उलट कौतुक केलं असतं मी तुझं. ठीक आहे, आमच्यासाठी तुझं आयुष्य मार्गी लागणं हे महत्वाचं होतं. बाकी काय हवंय मला? काय आहे, आता गार्गी आली आणि हा आता मार्गी लागला काय? जिजू यार, आत्ताही एखादा पीजे पाहिजेच का? नाहीतर काय मग, तुला अर्ध खोटं अर्ध खरं सांगितलंय. तुम्ही सगळे सुटलात, मी अडकलोय. सौर्या, तू राधाला सावरलास, केदारवर बाजी उलटवलीस, पण खरा काय तो कळल्यावर तेव्हा या घोटाळाच झालाय. जाऊ दे, आजची वेळ तर पार पडली, उद्याचा उद्या बघू. मग काय मधू, खुश आहेस ना? हा? माझ्या खुशीची कुणाला पडले? बाकीचे खुश आहेत ना, मग झालं. केदार, आता खूप काळजी घ्यायला हवी हा गार्गीची. ह्या अशा अवस्थेत तिच्या मनावर केवढं मोठं दडपण होतं. खूप वेळ लावलास तू. ठीक आहे, पण आता हयगय करून नाही चालायची. सगळी औषधं वेळेवर घ्यायची गार्गी. काय आणि काय हवं नको ते मागून घ्यायचं. काय कळलं ना? हा केदार, आता मग तुझ्याकडून पार्टी हवी. काय देणार ना? लाजला बघ, लाजला बघ. लाजेल नाही तर काय, लांडगा आहे तो. लाजून लाजून बघ कसा गुलाबी लांडगा झालाय तो. केदार, अरे बघ, पतिदेव लाजले तुझे. काय करतोयस? गोळ्या घेतोयस? मरायचंय तुला, मरायचंय. अरे लग्न झालंय ना आता तुझं. चांगला सुखाचा संसार करायचा सोडून हे काय करतोयस? सुखाचा संसार? सुखाचा संसार कोणाशी? गार्गीशी? दुसऱ्याचं मूल पोटात वाढवते. आता एक शब्द जरी काढलास ना तर कानाखाली वाजवीन मी तुझ्या. सगळा माहिती आहे मला, सगळी स्टोरी माहिती आहे. राधाने सांगितली आहे मला. अरे ती बिचारी तुला मदत करायला निघाली आणि तू तिच्यावरच उलटलायस. राधाची कोंडी करण्यासाठी तू सापळा रचलास काय? अरे केवढा अभिमान वाटला होता मला तुझा. तो सगळा इसरून राधा आणि सौरभचं स्वागत केलंस तेव्हा. सुधारला सुधारला म्हणून तुला डोक्यावर घेतला, पण तू येळ आल्याबरोबर बरोबर संधी साधलीस. काय वाईट आहे रे या पोरी? हे तुम्ही मला विचारताय? लग्नाआधी दुसऱ्याचं कोणाचं तरी मूल? हो हो, झाली चूक तिची, मान्य आहे, चूकच आहे ती. पण लग्नाआधी सुद्धा तिने तुला सगळं सांगितला होता. आणि तू काय सद्गुणांचा पुतळा आहेस काय रे? अरे तू जे मितालीच्या बाबतीत केलास तेच गार्गीच्या बाबतीत तिच्या लाईफ मध्ये घडला. तरी पण तू मात्र पुण्यवान आणि ती तेवढी पापी काय रे? अरे या सगळा माहित असून सुद्धा राधा तुला मदत करायला निघाली तर तू तिलाच बदनाम करायला निघालास. राधाने सगळा सांगितला होता मला. अरे मी संधी शोधत होतो तुला कसा धडा शिकवायचा ते. पण सौरभने बरोबर डोका चालवला आणि तो हिरो ठरला. तो हिरो ठरला. तो हिरो ठरला. तो नेहमीच हिरो ठरतो. अरे आणि मी विलन. त्याच्यासमोर मला कसं चूक आहे हे दाखवायलाच बसलात तुम्ही सगळे. असा नाही रे माझ्या राजा.
असा नाही, कोणालाच असा नाही वाटत. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत सोन्या. अरे तू एवढा त्या राघव मंत्री प्रकरण केलास, ते मितालीचं प्रकरण केलास, आम्ही काय बोललो तुला? उलट तुझ्यासाठी राधा आपल्या प्रेमाचा बळी द्यायला निघाली होती, तिच्यावरच तू उलटलास. हे राजा, अरे हीच चांगली संधी आहे. आपल्या सगळ्या चुकांचा प्रायश्चित्त घेण्याची हीच चांगली संधी आहे. त्या गार्गीला आपला म्हण, तिच्या बाळाला आपला म्हण, आणि पुन्हा तू हिरो. काय चाललंय तुझ्या मनात? अजून हे प्रकरण पसरले दिसत नाही. कसं पचणार? केदारची सगळीच प्रकरणं अर्धवट कच्ची कशी पचणार कशी? त्या राघव मंत्र्यापासून या गार्गीपर्यंत चालूच प्रकरण, संपायचं नावच घेत नाही तो. मी तुला सांगतो, ह्याच्यातही काहीतरी ना मेख आहे. मेघ वगैरे काही नाही रे. तू उगाच काहीतरी खुसपट काढत बसू नकोस. मी कुसपट काढतोय? बरोबर आहे. जे समोर दिसतंय ते बोललं तर तुम्ही म्हणणार आम्हाला खुसपट काढतोय. बरोबर आहे. अरे तुझं खुसपट म्हणजे कैक पटीने समोरच्याच्या मनाला झोंबतं. त्यावेळी संवाद साधता साधता वाट ठरलेला. त्यापेक्षा तू गप्प राहिलेलं बरं. ठीक आहे, लोकांना जमतं म्हणून आम्ही गप्पा बसायचं, आणि मग यांची थेरं अजून किती दिवस अशी सहन करायची? उगाच थेरं वगैरे म्हणू नकोस रे. त्यांची चूक झाली हे मान्य आहे, पण त्यांनी आता लग्न करून आपली चूक सुधारली आहे. आता सगळं काही सुरळीत होईल बघ. काही सुरळीत होणार नाही रे. हे प्रकरण दिसतंय ना तेवढं सरळ नक्कीच नसणार. कोणतरी आमच्या घराण्यामध्ये पूर्वज असा असणार आहे केदारासारखा, म्हणून त्याचीच आवृत्ती आमच्या पोटी जन्माला आले. अजून पुढे काय काय वाढून ठेवलंय या केदारने कोणास ठाऊक. सीमा, कसला विचार करतेस? मगाशी मी काहीच बोलले नाही रंजू, पण किती धक्कादायक प्रकार आहे हा सगळा. केदारने तर म्हणजे कमालच केली. नाहीतर काय, लाज आणली अगदी. आणि गार्गी, बरं मी म्हणते की चल झाली चूक, पण लग्न करताना तरी सांगायला नको? ठीक आहे, लग्न करताना घाबरली होती, पण लग्न झाल्यानंतर विश्वासात घेऊन हे सगळं आपल्याला सांगायला नको होतं? अपेंडिक्सचा त्रास आहे असं सांगून कशाला लपवायचं? म्हणजे हे सगळं कशासाठी तेच कळत नाहीये मला. हो ना, माझं तर ना अगदी डोकंच फिरलंय. आणि ना मला सगळ्यात जास्त राग आलाय तो राधाचा. अगं तिने आपल्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला नको होतं का? नाही म्हणजे केदार लाख म्हणेल मी सांगतो, पण हिची काहीच जबाबदारी नाही. अगं जशी ती गार्गीची बहीण आहे तशी ह्या घरातली सून आहे ती. खरंय तुझं, तिची तर दुप्पट जबाबदारी होती ही. जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा. किती वेळा गार्गीच्या आजारपणाचा विषय निघाला सांग ना. एकदाही हिने सांगू नये आपल्याला? नाही पटलं मला हे सगळं. आणि तिच्या आई वडिलांची तरी कमाल बघ. एवढा मोठा विषय लग्न ठरवताना इथे आले तेव्हा बोलायला नको होता का त्यांनी आपल्याशी? नाहीतर काय. नाही आता अगदी गणपतीला सुद्धा आले, पण तेव्हाही काहीच बोलले नाहीत. आणि विशेष म्हणजे आपणहून कुणी काही सांगितलं नाही. दादांना कळलं ना तेव्हा मग वाचा फुटली सगळ्यांना. काय बोलावं ना मला खरंच कळत नाही. राधा, काही काळजी करायची नाही. सौरभने सगळा सांगितलाय घरी. सांगितलं म्हणजे गार्गी प्रेग्नंट आहे दादांना कळलाच होता. अगं त्याचीच चर्चा चालू होती. आणि केदार तुझ्यावर आळ घेणार तेवढ्यात सौरभने तुझी बाजू घेतली आणि बाजीच पलटवून टाकली. आता शक्यतो तू एवढाच काम कर, हा विषय काढूही नको आणि वाढवूही नको. अगं आता सगळ्यांनी घरच्यांनी ऍक्सेप्ट केलाय ना, हा मग आता हा विषयच बंद. काय थँक गॉड, माझ्या मनावरचं केवढं ओझं उतरलं.
पण जिजू, तुम्ही सगळं खरं खरं सांगितलं ना सौरभला आणि घरच्यांना सुद्धा? मग सांगतोय काय? आता सगळं टेन्शनच खलास. हा, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा सांगितलं तेव्हा रागावला तो, पण त्याने तुझी बाजू लावून धरली. पण सीमा वहिनींना आणि दादांना पटलं ना? होय, आणि आता काय, लग्न झालाय, सगळ्यांनी ऍक्सेप्टच केला, सगळा शेवट गोड झालाय. तेव्हा तू आता कोणाकडे हा विषय काढू नको. हा उगाळायचाच नाही विषय. सौरभकडे पण काढू नको. हो जिजू, जिजू थँक्यू सो मच. मी सौरभला जाऊन भेटते. जा. तेव्हा अर्ध सत्याचा हा प्रयोग माझ्यावरच उलटवू नको रे. सांभाळ, नाहीतर लय मोठा अनर्थ ओढवेल रे बाबा. अरे, मला कोणी काय खायला वगैरे देणार आहे का? मला कोणी न्याहारी देणार आहे का? अरे, गावामधले सगळे गाय, डुक्कर, बैल, म्हशी, घोडे, कुत्रे, सगळ्या प्राण्यांना सुद्धा सकाळची न्याहारीला काहीतरी मिळालं असेल, पण मधुकरला काही मिळालं नाही. अरे, कोणाचं काही लक्ष आहे की नाही? नाही, गोठ्यात बांधले आहेत प्राण्यांसारखाच मला सुद्धा, पण काहीतरी खायला तरी द्या, भूक लागले. ए सुनबाई. मी हो, तूच तू गार्गी ना तू. हा, तूच तू. तुला थाक मारली मी. काय गे, इतका मी बोंबलतोय न्याहारी द्या न्याहारी द्या म्हणून, तू लक्ष देत नाहीस माझ्याकडे? एवढंही सौजन्य नाही तुझ्याकडे की मामनजी मी आणून देते? हा, बघते मी काय केलंय न्याहारीला. काहीही बोलता येत नाही तुला. मामांजी. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा शब्द तू पहिल्यांदाच ऐकला असेल नाही का? तुमची पिढी काय डायरेक्ट मधुकरच म्हणेल मला, नाही का? हो मधुकर. म्हणा म्हणा, काही म्हणा, मधू म्हणा, मध्या म्हणा, काहीही म्हणा, आपण निदान खायला आणून द्याल की नाही? अरे अरे अरे, बरोबर आहे. माझा आवाज तुझ्या मेंदूमध्ये कसा शिरणार? सवय कुठे तुझ्या मेंदूला आमच्याशी बोलायची, समजून घ्यायची. तुम्ही असता सतत 24 तास तुमच्या खोलीमध्ये बंद, नाही का? घरात 24 तास असता, पण 24 सेकंद सुद्धा काय आमच्या नजरेला पडत नाही तुम्ही. काय ग, काय करतेस आतमध्ये बसून सारखं? हा, सतत स्वतःला कोंडून काय घेतेस तू? नाही नाही, कळलंय मला, सगळं कळलेलं आहे. काही तोंड लपून होणार नाही आता. ज्यावेळेला थांबवायला हवं होतं त्यावेळेला थांबला नाही, नाही का? विश्वास ठेवला त्या गोंडस चेहऱ्यावर. दिसायला गोंडस आहे सांगतोय मी, हा सांगतोय, त्या गोंडस चेहऱ्यावर विश्वास ठेवू नका. पण तू भळलीस, ती कोणती मिताली, ती भळली. बरोबर आहे. आता बघा आपल्या कर्माची फळं. काय घे, कसं काय का त्या लांडग्याला तुम्ही भुलता? नाही, त्याच्या चेहऱ्यावर का भुलता? लांडगा लांडगा. तुम्ही त्यांना सारखा लांडगा लांडगा असं का म्हणता? हा, तुमचा सख्खा मुलगा आहे ना तो, आणि असेल त्यांचा थोडा स्वभाव विक्षिप्त, पण तसंही त्या घरात सगळेच विक्षिप्त आहेत. सगळेच विक्षिप्त? मग काय तुमच्या घरामधले तुझी आई वडील तुझे आजोबा तेवढेच ते काय ते शहाणे? काय का आता नाही बोलणार तू, कशी बोलशील? आणि जर तुझ्या घरातले माहेरचे एवढे शहाणे आहे, तर शहाण्यासारखे का नाही वागले? का नाही आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की आमची मुलगी लग्नाआधी प्रेग्नंट आहे? का सांगितलं नाही? का लपून ठेवलं? तुला तरी कान पिळून सांगितलं होतं का? त्या घरामध्ये जातेस, मोठ्या माणसांचा आदर राख, हा, मामनजींचा आदर राख, सांगितलं होतं? नाही, कसं सांगतील? बरोबर लांडग्याची बायको शोभतेस तू. तुम्ही माझ्या घरच्यांना यामध्ये कशाला आणताय? का मध्ये आणू नको? त्यांचं कर्तव्य नव्हतं सत्य काय ते लग्नाच्या आधी आम्हाला सांगण्याचं? मग आणि उलटून तू मला चुकीचं बोलतेस. तुम्ही उगाच चिडवताय मला. गार्गी, काय चाललंय हे? असं उलटून बोलतात का मोठ्यांशी? शिकव जरा, शिकव तुझ्या मोठ्या जावेला. मला कुणीही शिकवायची गरज नाहीये, सगळं समजतं मला. ऐकलंस ना, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे. दादा, तिला जाऊ द्या. तुम्हाला भूक लागली ना, मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पोहे केलेत. शेव, दाणे, ओलं खोबरं सगळं घालून. खरंच ग बाई, सगळ्यात धाकटी सून आहेस, पण एकमेव तूच एक काय ती गुणी सून आहेस बघ या घरामध्ये. सीमा आणि गार्गी काही कामाच्या नाही, तुलाच काय ती माझी कदर आहे बघ. गार्गी, अगं जाऊ दे, लक्ष देऊ नकोस. बरं मला सांग, सीमाच्या आजारपणाबद्दल मार्कंडशी बोललीस का? बोलणं झालं का? नाही,
सीमावहिनी नको म्हणाल्या. अगं असं कसं, नवरा आहे तो, त्याला सांगायला नको? अर्थात नवरा म्हणून तो कधी वागलाय म्हणा. पूर्वी मला असं वाटायचं परदेशामध्ये खरंच कामामध्ये बिझी असेल, खरंच वेळ मिळत नसेल, पण तसं नाहीये. ओला खालून बरंच पाणी निघून गेलेलं आहे. काही म्हणून काही त्याला पडलेली नाहीये, कुटुंबाची नाही, स्वतःच्या बायकोची नाही. बघ बघ ती पोरगी सीमा कशी सुकून गेले ग. काय झालंय तिचं? हा, हो, माझा जीव तुटतो त्यांच्याकडे बघून. पण मला एक सांग, भविष्यात तिला कधीच मूल होणार नाही असं काही झालंय का? नाही म्हणजे तुमच्या आधुनिक सायन्स मध्ये याच्यावरही काही मार्ग आहे की नाही? काय असलं तर सांग मला. आहे, पण कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे ती. मी तुम्हाला सगळं नीट सविस्तर सांगेन आणि काही पुस्तकं सुद्धा देईन तुम्हाला वाचायला. दे दे दे, मी वाचीन, मी पण विचार करीन त्याच्यावरती. पण काही झालं ना तरी ही सीमा आहे ना, ही सुखी व्हायला हवी बघ.